आता कशाला आले ते इथे? मुलानं केलेल्या चुकीची परतफेड होणार नाही म्हणावं त्यांना. एवढं सगळं करून हिंमत कशी होती ते येण्याची यांची? दिखाऊपणा सगळं बसलं, बाकी काय. एक पाऊलही पुढे येऊ नका. माझ्या भावाचा आणि होणाऱ्या नवऱ्याचा जीव घेऊन मन भरलं नाहीये का तुमचं? हा, की आमच्या जखमेवर मीठ चोळायला आला तिथे? निघायचं, लगेच निघायचं. सांगितलेलं ऐकायला येत नाहीये का तुम्हाला? ऐकायला येत नाहीये का मी काय बोलते? निघायचं म्हणाले मी. थांब ताई, त्यांचा काही दोष नाहीये. त्यांना बोलून काही उपयोग होणार नाही. ज्याचा दोष आहे तो कस्टडीत आहे. त्यामुळे तू शांत हो. मला कल्पना आहे तुमचं कधीही भरून न येणारं नुकसान झालंय आणि मला हे कळत नाही की हे आत्ता बोलणं योग्य आहे की नाही. तुम्हाला जी काय मदत लागेल ती करायला मी तयार आहे. तेव्हा अजिबात संकोच न बाळगता मला कळवा. साहेब, तुम्ही इथे आलात हीच खूप मोठी गोष्ट आहे. पण तुम्ही इथे जास्त वेळ थांबलात तर इथे काहीतरी भलतं सलतं घडेल आणि आम्ही कोणीही त्या मनस्थितीत नाही आहोत. तुम्ही प्लीज या. दीप ज्योति